नमस्कार, मी आनंद सोनटके. प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. नांदेड शहरातील शिव पार्वती मंगल कार्यालय येथे गुरु रविदास समाज महिला मंडळ नांदेड यांच्या वतीने स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सौ खंदारे यांनी दीपपूजा, धूपपूजा, पुष्पपूजा घेतली. या कार्यक्रमात प्रथमतः प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब, सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच यावेळी बहन सुश्री मायावतीजी यांचा वाढदिवस चिमुकल्या बालकांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. त्यानंतर उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख मान्यवरांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात समाजातील उद्योजक महिला, आंतरजातीय विवाह केलेले जोडपे आणि केवळ मुली असणाऱ्या जोडप्यांचा तसेच देहदान, अवयवदान करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच या स्नेहमिलन सोहळ्यानिमित्त मुलींनी अत्यंत सुंदर अशा रांगोळी काढून उपस्थितांचे लक्ष वेधले. कार्यक्रमात समाजातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी भाषणे, गीत गायन तसेच नृत्य आयोजित करण्यात आले होते. यात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कला सादर केल्या. या सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. या स्नेहमिलन सोहळ्यात उपस्थित महिला पुरुषांसाठी साई समृद्धी पॅथॉलॉजी लॅब यांच्या वतीने मोफत शुगर कॅलेस्ट्रॉल टेस्टचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहमिलन सोहळ्यासाठी नांदेड शहरातील चर्मकार समाजातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कल्पना संदाणे होती. सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टर आहे आणि माझं प्रायव्हेट पण आहे. मी प्रॅक्टिस पण करते. आज जो कार्यक्रम आहे तो रविदास समाज महिला मंडळ जे आहे त्यांनी आयोजित केलेला आहे स्नेह मिलन मेळावा. त्याची मी अध्यक्ष म्हणून मला बोलवण्यात आलं आहे. तर ह्यांचा जो ग्रुप आहे पूर्ण समाजाचा महिला मंडळाचा आणि पुरुष पण त्यांच्या सोबतीचे जे आहेत पती त्यांनी सगळ्यांनी मिळून दरवर्षीचं समाज महिला मंडळाचं आयोजन करतात. तर हे सातत्य त्यांचं टिकून आहे. म्हणजे एकदाच उपक्रम सुरू करणं सोपं असतं पण त्यात सातत्य टिकून ठेवणं फार अवघड असतं आणि त्यामुळे मी ह्या सगळ्या मंडळाचा पूर्ण अभिनंदन करते त्यांचं की त्यांचं सातत्य अजून पुढे चालूच राहावं. असंच त्यांनी सगळ्या समाजाच्या महिलांना, मुलांना आणि पुरुषांना असंच प्रोत्साहित करून सगळ्यांना अभिनंदन त्यांचे करावं. हा कार्यक्रम जो आहे आपल्या रोहिदास समाजातल्या ज्या काही महिला आहेत त्या दरवर्षी हा कार्यक्रम संक्रांतीच्या वेळेस जसं की आपली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, जिजाऊ माता आणि रमाई आणि फातिमा शेख आणि आपली मायावती बहन जिचा वाढदिवस 68वा वाढदिवस या निमित्त हा कार्यक्रम सगळेजण इथे सादर करतात. जेणेकरून ह्या कार्यक्रमा थ्रू ह्या सगळ्याजणी एकत्र येतील आणि आपल्या समाजातील महिलांना जेणेकरून ह्या समाजातून पुढे जाऊन त्यांनी घरातून बाहेर पडून काहीतरी समाजासाठी कार्य करावं, शिक्षणाचं महत्त्व त्यांना कळावं आणि लहान मुलांनासुद्धा ह्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट केलेलं आहे. जेणेकरून त्यांनाही हे जे काही कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांना पण ह्याचं महत्त्व कळावं. ह्या सर्वातून मला एवढं सांगू वाटतं की ह्या कार्यक्रमात थ्रू समाज पुढं जाईल आणि समाजाचं कल्याणच होईल असं मला वाटतं आहे. नमस्कार, मी सम्राट हटकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्य कार्यकारिणी सदस्य आहे. गुरुदास महिला मंडळातर्फे आज इथे प्रभुनाला परत कार्यक्रम ठेवलेला होता. त्याचं निमित्त होतं जिजाऊ जयंती. तसेच ही संयुक्त जयंती होती. जिजाऊ माता आणि सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्याचा कार्यक्रमाचा आम्हाला बोलवण्याचा उद्देश असा होता की समाजामधील जे काय अंधश्रद्धा वाढत चाललेल्या आहेत, कर्मकांड वाढत चाललेले आहे त्याच्याविषयी प्रबोधन करावं अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. लोकांनाही कार्यक्रम हा खूप आवडलेला आहे, भावलेला आहे.
आणि यापुढं लोकांच्याकडून अशी आश्वासनं मिळालेली आहेत की आम्ही यापुढे अंधश्रद्धा पाळणार नाहीत. अंधश्रद्धेची व्याख्यासुद्धा त्यांना सांगितली की अंधश्रद्धा कशाला म्हणतात आणि त्याच्यामुळं जे नुकसान होतं म्हणजे आर्थिक नुकसान आहे, मानसिक नुकसान आहे किंवा सामाजिक नुकसान आहे त्याची माहिती त्यांना देण्यात आली.